पुणे ॲग्री हॅकॅथॉन 2026 मध्ये सध्या मी आहे आणि या हॅकॅथॉनचे सगळे विनर जाहीर करण्यात आलेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सगळ्या विनरला बक्षीस वितरण करण्यात आलंय. या हॅकॅथॉनच्या क्रॉप सर्वे या सेक्शन मधले विनर आज आपल्या सोबत आहेत आणि क्रॉपजेन या स्टार्टअपचे ते ओनर आहेत. तर हे जे तुम्हाला क्रॉप सर्वे या विभागातनं जे विनर तुमचं कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट नेमकं काय आहे आणि तो शेतकऱ्यांना कसा फायद्याचा ठरणार आहे हे सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगा. ओके. सो सध्याच्या कंडिशनला काय आहे की गव्हर्नमेंट जी कामं करते त्यामध्ये 80% वर्क जे आहे हे सध्या मॅन्युअली आहे आणि 20% वर्क जे आहे ते AI द्वारे किंवा अल्गोरिदम बेस्ड आहे. इफ सपोज एखाद्या एरियामध्ये काही लॉस झाला किंवा ड्रॉट कंडिशन आली तर आपल्याला सर्वे करायला भरपूर टाइम लागतो. तो सर्वे अनालिसिस झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही इन्शुरन्स असेल तो जातो. या गोष्टीला भरपूर टाइम स्पॅन लागतो. आपण याला काय केलंय 80% वर्क हे सॅटेलाइट आणि AI द्वारे करणार आणि 20% जे वर्क आहे मॅन्युअली करणार आपल्या व्हेरिफिकेशनसाठी. म्हणजे जिथे 3 ते 4 महिने लागायचे तेच काम आज रोजी आपलं 2 हप्ते किंवा 3 हप्त्यामध्ये काम होणार आणि शेतकऱ्यांना जे काही सर्व्हिसेस आहेत त्या भेटणार. या व्यतिरिक्त क्रॉपजेनमध्ये आम्ही क्रॉप मॉनिटरिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो की आज रोजी शेतकऱ्याला ग्राफ्स त्यानंतर काय डेटा दिसतो याला महत्व नाहीये. आज रोजी शेतकऱ्याला काय पाहिजे की माझ्या शेतामध्ये हा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमवरती मला या प्रकारचं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणी करायचं किंवा या पद्धतीचं खत द्यायचंय, त्याची मात्रा किती द्यायची, त्याचं डोसेज किती द्यायची, ती गोष्ट आम्ही क्रॉपजेनमध्ये आमच्या क्रॉप मॉनिटरिंग स्मार्ट ॲडवायझरी थ्रू प्रोव्हाइड करतो. यस. आता हे जे तुम्ही सांगितलं 80% तुम्ही डिजिटली क्रॉपचं सर्वे करणार ते नेमकं कसं वर्क होणार आहे, काय तुमची टेक्नॉलॉजी? आता सर्वप्रथम आम्ही एक क्लस्टर एरिया सिलेक्ट करणार. क्लस्टर एरिया सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये आम्ही ऑटोमेटेड बाउंड्री मॅपिंग करणार. आता ही कशी होणार, यामध्ये आमची सध्याची जी कॅपॅसिटी आहे 3000 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटरची आमची कॅपॅसिटी आहे सध्या. त्यामध्ये बाउंड्री डेलिनेशन झाल्यानंतर जे काही गव्हर्नमेंटचा डेटा असेल तो त्याच्यामध्ये फीडअप केल्यानंतर सर्वे नंबर, शेतकऱ्याचं नाव, कोणतं पीक आहे हे आयडेंटिफाय केलं जाईल क्रॉप बाउंड्री डेलिनेशन नंतर. त्यानंतर त्यामध्ये क्रॉप क्लासिफिकेशन होणार. त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे की त्याचा AI स्कोर किती निघतोय, त्यानंतर त्या एरियामध्ये काय ड्रॉट कंडिशन झाली का, त्यानंतर क्रॉप हेल्दी आहे की अनहेल्दी आहे, त्याचं सगळं झोनिंग, ग्राफ्स या रिलेटेड गोष्टी आहेत हे आम्ही या डॅशबोर्डमध्ये सगळं दाखवणार. आणि या ठिकाणी जो काही ऑफिसर असेल तो या व्हेरिफिकेशन नावाचा एक पॉईंट आहे इथे, त्यामध्ये जाऊन तो टॅली करणार की सॅटेलाइटने शुगर केन किंवा ऊस पिकाचं डिटेक्शन केलंय, मी मॅन्युअली सर्वे केल्यानंतर इथे शुगर केनच आहे, इथे ऍक्च्युअली एवढा लॉस झाला. क्रॉस व्हेरिफिकेशन केलं, मॅन्युअली केलं. मॅन्युअली पण होणार 20% काम आणि 80% जे आहे हे AI आणि सॅटेलाइट द्वारे. आता तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म आहे तो गव्हर्नमेंट बॅकएंड साठी तयार केला किंवा गव्हर्नमेंटचं काम फास्ट व्हावं यासाठी तयार केला, पण हा जो बॅकएंड किंवा प्लॅटफॉर्म आहे हा गव्हर्नमेंट सोबत आता तुम्ही कसं काम करणार आणि त्याचा शेतकऱ्यांना किंवा गव्हर्नमेंट कृषी विभागाला कसा फायदा होणार? तर यामध्ये सिंपल पद्धतीने काम होणार. आम्ही जे मॉडेल क्रिएट केलेले आहेत ते मॉडेल आणि गव्हर्नमेंटचा जो काही सर्वेचा डेटा किंवा शेतकऱ्याचा डेटा आहे त्या दोघांचं फ्युजन करून एका ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती आम्ही शो करणार, जो आम्ही तुम्हाला मगाशी दाखवला. त्यामध्ये जो ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे किंवा जो क्लस्टर एरिया आहे ज्या ठिकाणी नुकसान झालंय असं होऊ नये, बट जर झालं तर त्या ठिकाणी जे काही इंटेलिजन्स आहे, जो काही आम्ही डेटा फीड केलेला आहे त्याच्या अकॉर्डिंग सॅटेलाइट सांगणार की या ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आहेत, या ठिकाणी 40% नुकसान झालंय, इथे एवढं इन्शुरन्स भेटणार, या ठिकाणी हा नुकसान झालाय, त्यानुसार ते वर्किंग होणार पूर्ण. आणि याचं जे रिपोर्टिंग आहे हे डेली बेस्ड, मंथली बेस्ड किंवा वीकली तुम्ही हे काढू शकता. खऱ्या अर्थाने सरकारी यंत्रणा फास्ट करण्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे महेश गोटे यांनी तयार केलाय आणि या हॅकॅथॉन मध्ये ते या सेक्टरमधनं विजेते ठरलेले आहेत. खरं तर अशा प्लॅटफॉर्मची कृषी विभाग असेल किंवा इतर पॉलिसी मेकिंगसाठी तर फायद्याचे ठरणारच आहेत, पण यासोबतच कुठल्या पिकाचं किती यील्ड निघू शकतं किंवा कुठल्या भागामध्ये किती पीक आहे या सगळ्या गोष्टींचा जो काय डेटा आहे तो या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि शेतीच्या भविष्यासाठी असे प्लॅटफॉर्म, अशा संकल्पना, असे तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं फायद्याचे ठरणार आहे. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.